जय सद्गुरू। चला सखींनो, आज आपण बनवूया सँडविच। सँडविच साठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। ब्रेड घेतलेला आहे, अमूल बटर आहे गार्लिकचं, पुदिना, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, काकडी, चवीनुसार मीठ, चवीनुसार मिरची, चीज क्यूब घेतलेत, चाट मसाला। आणि आता आपण हे सर्व कापून घेऊया आणि पुदिनाची चटणी करूया। चला पाहूया। आता आपण चटणी करत आहोत, त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकूया आणि आपण मिक्सर लावून घेऊया। यामध्ये पुदिना, 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा इंच अद्रक आणि थोडासा बर्फ घातलेला आहे। सर्व आपल्या ह्या वस्तू कापून झालेल्या आहेत। आता आपण बटर लावून घेऊया। आता आपण सर्व बटर लावून झाल्यानंतर त्याच्यावरती चटणी लावूया। आता आपलं पूर्ण बटर लावून झालेलं आहे। आता आपण पुदिनाची चटणी लावूया, पुदिना कोथिंबीरची। काकडीचे थोडे छोटे छोटे तुकडे केलेले ते ठेवूया। टोमॅटो ठेवूया। त्याच्यानंतर आपण कांदा ठेवूया थोडा, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कांदा आहे। कोणाला कांदा आवडतो, कोणाला कांदा नाही आवडत, तुमच्या आवडीनुसार आहे। याच्यामध्ये तुम्ही बटाटाही टाकू शकता, उकडलेले बटाटेही तुम्ही ठेवू शकता। आता आपण याच्यावर शिमला मिर्च ठेवूया। शिमला मिरचीमुळे सँडविचला खूप छान चव येते। आता आपण याच्यावरती शिमला मिर्च ठेवलेली आहे। आता आपण ह्याच्यावरती चीज किसून घेऊया। चीजमुळे सँडविच छान चविष्ट लागते। आता आपण याच्यावरती चीज, मस्तपैकी चीज टाकूया। आता आपण याच्यावरती ब्रेडचे स्लाइस ठेवूया आणि आता आपण याला टोस्ट करायला 2 ते 3 मिनिटं ठेवूया। आपण आता 3 मिनिटांनी बघूया। चला आता आपण बघूया, आपले टोस्ट तयार आहेत। 3 मिनिटांमध्ये तयार झाला। आता आपण काढून घेऊया। चला आपले टोस्ट तयार आहेत, आपण त्याला आता कट करून घेऊया। मस्त अमूल बटरचा छान सुगंध सुटलेला आहे, शिमला मिरचीचा सुद्धा। आता आपले टोस्ट सँडविच तयार आहे। आता आपण हे मस्तपैकी काढून घेऊया एका डिश मध्ये। या आहे चीज टोस्ट सँडविच, मस्त सँडविच। आता आपण याच्यावरती थोडंसं बटर लावूया, म्हणजे क्रिस्पी गरम असल्यामुळे बटर थोडं वितळलं जातं आणि चविष्ट लागतं। ते टाकूयात आपण याच्यावरती चाट मसाला टाकूया। चाट मसाल्यामुळे आणखीन चव छान येते। आता आपले सँडविच तयार आहेत, आपण त्याच्यावरती पुदिनाने छानसे सजवूया। बघा आपले गरमागरम मस्त सँडविच तयार आहेत। या सखींनो, सँडविच खाण्यासाठी, गरमागरम नाश्त्यासाठी गरमागरम सँडविच। चला, थँक्यू।